कोण इथं हिला आम्ही घेतले 2 दिवस. किती छान आहे. नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर हा आहे गौरी पूजनाचा व्हिडिओ. तर खूप मला कमेंट आल्या होत्या की गौरी पूजनाचा एक व्लॉग बनवा, एक व्हिडिओ बनवा. तर हा गौरी पूजनाचा व्हिडिओ मी 2022ला शूट केला होता. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं. तर इथे सकाळी सकाळी मी गौरायांना हारवेणीही घातलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे गौऱ्यांना म्हणजे मक्याचं कणीस आणि सगळी फळं मांडते. तर गौरी पूजनाच्या दिवशी गौऱ्यांना मक्याच्या कणसांचा आणि ह्या हिरव्या काकडीचा मान असतो. तर तुम्ही फराळामध्ये किंवा फळांमध्ये हे नक्की ॲड करा, हे मला आवर्जून सांगायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहत असाल की मी अशी फळं मांडते आहे. आणि ही सगळी तयारी मी सकाळी करते. सकाळचे मला वाटतं इथे 6:30-7 वाजले असतील. तर सकाळी सकाळी ही मी सगळी तयारी करते. उठल्यावरती गौऱ्यांना घंटी वाजवून उठवायचं आहे आपल्याला, अगरबत्ती लावायची आहे, हारवेणी घालायची आहे आणि मग सगळे असे फळं मांडून घ्यायचे आहेत. दिसते तुम्हाला, तुम्ही बघा मी इथे काय काय फळं मांडते आहे ते. आणि त्यात पण फळं मांडताना मी ही फळं अशी खाली का मांडते आहे, तर प्लेटमध्ये ॲक्च्युली बसत नाहीत ती सगळी फळं, कमी बसतात किंवा जागा ती खूप जास्त जाते. जास्त फळं बसावी म्हणून मी हे असं मांडलं होतं. त्यानंतर आता इथे मी फराळ मांडते आहे. फराळ पण मांडताना मी काय काळजी घेतली ते बघा. मी असे हे प्लॅस्टिक रॅप केलेले आहेत त्या फराळावरती. ते का केलेले आहेत, कारण की मी गौरी बसवते ना, तर एक्झॅक्ट दाराच्या समोर माझ्या गौरी आहेत उभ्या. तर मग कसं होतं की दिवसभर हवा येते थंड आणि त्यामुळे तो फराळ मऊ होतो. मग आपल्याला जर प्रसाद म्हणून कोणाला द्यायचा असेल तर मग त्या व्यक्तींना पण तो खाण्यात म्हणजे एक वेगळी चव राहिली पाहिजे, एक वेगळा स्वाद असला पाहिजे, म्हणून त्याला आम्ही असं प्लॅस्टिक रॅप करतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हळदी कुंकवाला ज्या बायका येतात, सुवासिनी येतात, तर त्या दुरून हळदी कुंकू वाहतात. मग ते फराळांवरती फळावरती असं पडतं. तर ते लहान मुलं पण खाणार फळं, त्यामुळे मग ते झाकून राहावं, त्यासाठी ही अशी एक आम्ही आयडिया लावलेली आहे आणि असं बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. आणि अजून एक मला सांगायचं झालं तर हे स्टँड आम्ही बनवून घेतलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलेलं होतं की हे स्टँड आम्ही बनवून घेतलं आहे. तर गौरायांच्या ज्या साड्या होत्या पिंक आणि चिंतामणी कलर अशा टाईपमध्ये आहेत ह्या साड्या. आणि त्याच साड्यांच्या मॅचिंग आम्ही मागे म्हणजे डेकोरेशन केलं होतं. त्याच साड्यांचं मॅचिंग आम्ही खाली बेडशीट पण बनवलं होतं. तर ते लुक खूप छान येत होता. आता इथे फराळ मांडून झालेला आहे आणि मी त्या फराळाचा आणि त्या फळांचा गौरायांना नैवेद्य दाखवते आहे. कारण की हे आपण देखावा नाही करत आहोत, म्हणजे एखादं डेकोरेशन नाही आहे हे. तर हे त्यांच्यासाठी म्हणजे फराळ आहे, हे त्यांच्यासाठी सगळा खाऊ आहे, म्हणजे गोडधोड आहे, त्यांचं कौतुक आहे. तर हे त्यांना नैवेद्य दाखवून त्यांना आग्रहाचं आमंत्रण द्यायचे की खायला या म्हणून. त्यानंतर इथे ना मी म्हणजे फुलवरा असतो हा गावाकडे खूप रानावनात मिळतो. आणि मेन सांगायचं झालं तर हे मी कसले पानं फुलं लावलेले आहेत हे काहींना माहीत नसेल, तर ह्याच्यावरती मी एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे की पूर्ण माहितीनुसार. तर तो तुम्ही नक्की बघा, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याची लिंक. तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन पहा की हे कोणते कोणते मी पानं आणि फुलं वापरलेले आहेत. म्हणजे रानपानं आणि रानफुलं आहेत ही. तर ही मी कशी ठेवते ते तुम्ही बघा. मी एका तांब्यामध्ये असं ते फुलवरा ठेवलेला आहे आणि त्यात मी ते पाणी भरते कळशीने, कारण की मी हे जर आज सकाळी ठेवलं ना तर मी हे उद्या संध्याकाळीच काढणार आहे गौरी विसर्जनाच्या वेळेस. त्यामुळे ह्यामध्ये पाणी ठेवायचे, ते ताजेतवाने राहतात. आणि कसं असतं की फुलवरा हा गौराईंचा पहिला मान आहे, तर त्यामुळे फुलवरा तर आपल्या गौराईंच्या इथे असलाच पाहिजे. तर हे बघा असं मी कळशांमध्ये पाणी भरून ठेवते आहे. तिकडे साईडला चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती हळदी कुंकवाचं ताट ठेवलेलं आहे. तर हळदी कुंकवाच्या ताटामध्ये काय काय असलं पाहिजे याच्यावरती जर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल. आणि इथे मी आता हा फुलवरा असा लावते आहे, तुम्ही बघत असाल की पायऱ्यांवरती साईडने मी फुलवरा लावते आहे. याच्या आधी आम्ही प्रत्येक पायरीवरती असं ते रानफुलं ठेवत होतो, पण आता सध्या मी ते थोडे कमी केलेले आहेत आणि 2च पायऱ्यांवरती मी ठेवते सध्या तरी. का? कारण की मग कोणी हळदी कुंकवाला येतं, त्यांचा धक्का लागतो किंवा मग लहान मुलं येतात, मग ते खायला मग हात त्यांनी जर घातला इथे फराळांमध्ये तर ते सांडतं, मग ते घाबरतात मुलं. त्यामुळे मग मी ते 2च तांबे ठेवते आहे.
2 पायऱ्यांवरती आणि सुटसुटीत दिसतं. आणि गौरायांच्या मध्ये पण आहे ना मी तेरडा म्हणतात त्याला, तो तेरडा पण गौरांच्या मध्ये उभा केलेला आहे, ज्याचा मान असतो गौरीला. आता त्यानंतर इथे मी वेगळं हळदी कुंकवाचं ताट तयार करते आहे, कारण की एक हळदी कुंकवाचं ताट तयार आहे आणि दुसरं पण मी तयार करून ठेवते आहे. का तर एकाच वेळी जर 2-3 बायका आल्या तर त्यांच्या हातामध्ये हळदी कुंकू द्यायला आपल्याला इझी झालं पाहिजे, की एकीला एक दिलं दुसरीला वाट नाही पाहायला लागली पाहिजे. म्हणून मी 2-2 अशी हळदी कुंकवाची ताटं तयार करून ठेवते आहे. तुम्ही बघत असाल. आता इथे या ताई आलेल्या आहेत, तर यांनी सूप आणलेलं आहे. यांनी सूप का आणलेलं आहे, तर या कोकणातल्या आहेत आणि कोकणामध्ये सुपातला ओसा असतो. तर तुम्ही बघू शकता त्या दिवा लावत आहेत आणि यांच्याकडे सुपातनंच गौरीला ओवासलं जातं आणि म्हणजे ओवाळलं जातं. आणि त्यांनी ओवाळल्यानंतर त्यांनी म्हणजे ओसा असतो तो त्यांचा पानामध्ये असतो. तर ओशाचे पण वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हणजे ज्यांच्याकडे नागिनीची पानं आहेत, काहींकडे मोहरीची पानं आहेत, काहींकडे काकडीची पानं आहेत, काहींकडे मग तुम्हाला सांगते भोपळ्याची पानं आहेत. तर त्या पानांवरती जी काही फळं असतील किंवा ड्रायफ्रूट्स असतील, ओटीचं सामान असेल, हे सगळं त्यावरती ठेवलं जातं आणि ते गौराईच्या म्हणजे ओटीमध्ये किंवा गौराईच्या पायांच्या इथे ते ठेवलं जातं. असं हे सूप आहे आणि याच्यावरती तुम्हाला ते दोरे दिसत आहेत, तर ते लक्ष्म्या घेतात, दोरे घेतात, त्यासाठी ते दोरे वापरले जातात. आणि मला ही गोष्ट माझ्या लहानपणी माहीत नव्हती. जसं माझं लग्न झालं, मी ह्या भागामध्ये आले, तेव्हा मला माहीत झालं की हे असं काहीतरी असतं आणि वौसा असतो जो आपल्याकडे संक्रांतीला घेतात. तर तसा हा इकडे गौरीला करतात ओसा. तर बघा तुम्ही ते कसे ओवसतायत. आणि म्हणजे माझ्याकडे ना सकाळी 11 वाजले म्हणजे तसं 9 वाजल्यापासूनच बायका येतात विचारायला की आणू का ओसा. तर असं 11 वाजले की सगळ्यांची सुरुवात होते. 12च्या दरम्यान कोणी येत नाही, कारण की 12चा प्रहर असतो म्हणून. 12 नंतर सगळे एक एक जण यायला सुरुवात होते. तर ह्या पण ताई आलेल्या आहेत आणि ह्या पण ओसा करतायत गौरीला, तुम्ही बघत असाल. आणि नेहमी येणारे म्हणजे व्यक्ती ते आपल्या लक्षात असे की हां, ह्या आपल्याकडे नेहमी येतात आणि ह्या बऱ्याच वर्ष झालं आमच्याकडे येतात. म्हणजे माझ्या सासूबाई होत्या तेव्हापासून ह्या सगळ्या येत आहेत आणि आता मी आहे तर माझ्याकडे पण येतात त्या. आणि आता हा बघा तुम्हाला म्हणजे एका मागोमाग नुसते ओसच बघायला भेटतील, कारण की गौरीपूजनाच्या दिवशी ना दिवसभर म्हणजे हळदी कुंकवातच जातो माझा. काहींकडे असं असेल की फक्त संध्याकाळीच बायका येतात हळदी कुंकाला, तसं माझ्या इथे नाही, दिवसभर हळदी कुंकवाला बायका येतात. आणि प्रत्येकीचा अनुभव, प्रत्येकीचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. त्या शेअर करत असतात, गप्पा मारत असतात. छान वाटतं त्यांच्यासोबत बोलायला आणि त्यांच्या काही गोष्टी ऐकून घ्यायला. त्यांच्या भागात कसं असतं ह्या त्या मला सांगत असतात. म्हणजे मी एवढे व्हिडिओज बनवते ना, तर मला त्यांच्याशी बोलून बोलून माहिती झाली की हां, आमच्याकडे हे वापरलं जातं, आमच्याकडे अशा गौरी असतात, आम्ही अशा बसवतो. आता कोकणात बघायला गेलं तुम्ही तर एकच गौर असते. तसं आपल्या महाराष्ट्रात म्हणजे असतात काही ठिकाणी एक गौरी आणि काही ठिकाणी 2 गौरी असतात. तर कोकणामध्ये स्पेशली सगळ्यांकडे एकच गौर असते. तर आता ह्यांचा ओसा ह्या करतायत, तर त्यांच्या ओशामधलं मला छान म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा आवडला, जो त्यांनी आता बाजूला उचलून ठेवला आहे तो. तर इथे तुम्ही बघत असाल की ह्यांनी अखंड फळं आणलेली आहेत, नागिनीची पानं आणि भाज्या, काही ठरलेल्या भाज्या असतात त्या पण कट करून आणलेल्या आहेत. आणि यांच्या सुपात पण तुम्हाला दोरा दिसत असेल, तो लक्ष्म्या घ्यायचा दोरा आहे, जे दोरे घेतात गौराईचे त्यासाठी. तर इथे बघा ह्या पण ओसा करतायत गौरीला. तर इथे असे पानं दिसत आहेत, प्रत्येक खाली पण पानं दिसत आहेत. तर असे ओशा आणून ठेवतात गौरीजवळ आणि पाया पडतात. त्या पण गौरीला सुख मागतात, सौभाग्य मागतात, म्हणजे म्हणजे शांती दे, आयुष्य चांगलं जाऊ दे आमचं, असं सगळं वेगळं वेगळं जे ते आपल्याला हवं असेल ते गौरीकडे मागतात आणि आशीर्वाद घेतात त्यांचा. तर गणपती बाप्पाला पण त्या ओवाळणार आहेत. आणि ह्या कसं सध्या माझ्या घराजवळ राहत नाहीत, त्या आधी राहत होत्या आणि ह्यावर्षी त्या म्हणजे खूप लांब राहायला गेलेल्या आहेत आणि तिकडून त्या स्पेशली ओसा करायला इकडे आल्या, कारण की त्या गावाला नाही जाते ह्यावर्षी असं त्यांनी सांगितलं. की हां बाबा, मी म्हटलं तुम्ही इकडे कशा काय आल्या. तर त्या म्हटल्या अहो, मी यावर्षी गावी नाही गेले ना, म्हणून म्हटलं की चला आपण इथे ओसा करू. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या किती लांब राहतात, तिकडे गौरी नसतील का. मग ते तिकडे न जाता त्या इतक्या इतक्या लांब इकडे आल्या. तर ही गोष्ट मला खूप छान वाटली आणि आवडलं मला त्यांनी इकडं आलेलं. तर ह्या अशा गणपतीलासुद्धा ओसा ठेवता येते. आणि कसं असतं की ह्या ज्या म्हणजे महिला असतात, सुवासिनी असतात, त्या सूप घेऊन येतात. तर त्या जेव्हा सूप घेऊन येतात ना, तर एक प्रकारे ते त्यांचं आरतीचं ताटच असतं. तर त्यांचं ते सूप असतं ना, ते मोकळं नसतं ठेवायचं.
तर त्यांना ओवाळणी द्यायचीच असते त्या सुपामध्ये. आणि प्रत्येक बाई आलेली तिला हळदी कुंकू मी देतच असते आणि प्रत्येक लेडीजच्या मी पाया पडत असते. तर इथे बघा कसं हळदी कुंकू चाललंय, तुम्ही बघू शकता. माझा हळदी कुंकू घेते ना बघ तिकडेच मला नाही तर काही सामान नाही घेतलं. हा ना आमच्या ते काकडीची पानं असतात ना ती पण ती लागतात. भेटलेच नाही मला. ही कोणीतरी हे दिली बघा पानं. हा ही ह्याची भोवरीची पान आहे. हा मोहरीची ह्याची भोवरीचीच आहेत. होय हा ना हा अमाई हिला आम्ही घेतले 2 दिवस. 2 दिवस आम्ही घेतलं काय. हो मला आशीर्वाद बोलल्या. तुमच्या गौरी कुठल्या भागातल्या आहेत हे मला वाचायला नक्की आवडेल. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहताय. म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या पण व्हिडिओ पाहिले असेल तर ते पण नक्की 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 कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय. म्हणजे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रातनं कुठून पाहताय ते नक्की सांगा. कारण की मला माहीतच नाही की माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली आहे. तुमची म्हणजे जी कमेंट आहे ती माझ्यासाठी खूप हेल्पफुल होईल. आणि इथे पण तुम्ही बघत असाल की ह्यांनी ओसा आणला आणि ह्यांनी बघा वेगळ्या प्रकारे ह्यांनी असा ओसा झाकून आणलेला आहे. आणि त्यात पण हे गौराईला असं तांदूळ हातात घेऊन काहीतरी दूध हातात घेऊन असं काहीतरी म्हणजे त्यांच्याकडे असती पद्धत. तर मी जी काही व्हिडिओ बनवते ना तर त्यामध्ये हे पण प्रकार आहेत जे की मी अजूनपर्यंत तुम्हाला शेअर नाही केलेले आहेत. पण हे सगळे प्रकार आहेत ना ते तुम्ही तुमच्या म्हणजे पूर्वजांना, तुमच्या सासूला, तुमच्या मावशीला, घरात कोणीही लेडीज असतील त्यांना विचारून तुम्ही तुमच्या गौरीची प्रथा परंपरा पुढे चालवू शकता. कारण की प्रत्येक प्रांताप्रमाणे आपले सगळे सण बदलत असतात. सण तेच असतात पण त्यांची सण साजरी करण्याची पद्धत वेगळी असते. तर तुमच्या प्रांतात जसं करतात ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही तसंच करा, वेगळं काही करू नका. आता इथे बघा एक सिमिलर गोष्ट मला सगळ्यांकडे बघायला मिळाली की प्रत्येकीच्या सुपामध्ये ना नारळ असतो, दिवा असतो पेटवलेला, त्यानंतर साखर असते आणि म्हणजे ओटीचं सामान वगैरे असतं. हे कॉमन आहे आणि सगळीकडे सेम आहे. म्हणजे हे लागतं बरोबर ना. तर तुम्ही कोकणातले असेल तर ते पण मला कळवा की तुम्हाला हे बघून कसं वाटलं. आणि तुम्ही जर कोकणातलं तुम्हाला काहीच माहीत नव्हतं ह्याच्या आधी आणि तुम्ही पहिल्यांदाच बघताय तर तसं पण सांगा कसं वाटतंय. छान वाटतंय ना ते दिवसभर. म्हणजे ना असं इतकं भारी वाटतं की घरात नुसती हालचाल असते नुसती. म्हणजे बायका येतात जातात हळदी कुंकू आणि ते गाणे गौरीचे लागलेले असतात, दिवसभर गाणे लागलेले असतात. म्हणजे असं वाटतं की गौरी आल्यात आणि म्हणजे खूपच भारी, म्हणजे असा सण नाहीच दुसरा कुठला असं वाटतं. तरी इथे माझ्या नणंदबाईंना ओसा दिलेला आहे आणि ओशामध्ये कसं देवांना ओसा देऊन झाला
की असं सगळ्यांना वडीलधाऱ्या माणसांना सगळ्यांना ओसा देतात. लहान असेल, लग्न झालेली असेल तर तिला पण देतात. जसं की मला पण देतात सगळे ओसा. असं बसून हळदी कुंकू लावून, काही जण उभ्याच हातात देतात, काही जण पाटावर बसवून मग ओसा देतात. म्हणजे प्रत्येकाच्या इकडची पद्धत वेगळी वेगळी. आणि कसं आहे की हे ओसा घेणं किंवा गौरीला म्हणजे ओसा करणं हे पण म्हणजे नाही का खूप भारी गोष्ट आहे. आणि ते घेताना पण खूप छान वाटतं. असं म्हणजे एकदम भारी फील होतं की अरे वा, म्हणजे एक आपण नाही का पुरस्कार घेतल्यासारखा. तर मला तर असंच फील होतं बाबा की नाही का, की इतकं भारी की त्यांनी आपल्याला निवडलं ह्या कामासाठी. असं छान वाटतं मला. तर मी पण त्यांना हळदी कुंकू देते, सगळ्यांच्या पाया पडते. आणि पाया पडण्यावरनं माझ्या लक्षात आलं की तुमच्या घरी गौरी असतील तर कुणीही लहान येऊ दे, जर कोणी हातात छोटंसं बाळ जरी घेऊन आलं असेल ना, तरी तुम्हाला त्या बाळाच्या पाया पडायचं आहे. कारण की देव कुठल्या रूपात येईल ना हे सांगू शकत नाही. म्हणून वडीलधाऱ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांच्या पाया पडायचं. कोणी म्हटलं नको तरी पाया पडायचं. आणि आपल्या कोणी पाया पडत असेल तर त्यांना पडवून द्यायचं. मोठे जरी असेल तरी ते आपल्या पाया पडत असेल तर पडून द्यायचं. कारण की हा गौरीचा मान आहे. ते आपल्यामध्ये देव पण शोधत असतात, आपण त्यांच्यामध्ये देव पण शोधायचं. बाकी काही म्हणजे ह्याच्यात असा हेतू नाही आहे की आपण दुसऱ्यांना झुकवून घ्यायचं आपल्या पायावरती, असं काही हेतू नाही आहे. पण समोरचा माणूस जर आपल्यात देव पण बघत असेल तर त्याला करू द्या त्याच्या मनासारखं. म्हणजे तुम्ही त्याला नाराज करू नका असं. तर इथे तुम्ही बघत असाल की हळदी कुंकू घेत आहेत बायका. आणि ज्या व्यवसायाला येतात ना बायका सकाळी, तर त्या काय करतात की तेव्हाच हळदी कुंकू घेऊन जातात. त्या संध्याकाळी पुन्हा येत नाहीत डबल, कारण की त्या लांब राहतात, मग त्यांना परत येणं होत नाही. म्हणून मग त्यांना त्याच वेळेस मी हळदी कुंकू देते. आणि संध्याकाळी ज्या बायका दुपारी अवेलेबल नसतात त्या संध्याकाळी येतात. तर अशी आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे. तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचाच आहे गौरीच्या दिवशी. तुम्ही जर गौराई बसवणार असाल ना, तर हे गाठ बांधून घ्या की गौराईला पुरणपोळी करायचीच आहे. ती आपल्याकडे वर्षातून एकदाच येते. आणि असं गौराईला पुरणपोळीचा नैवेद्यासाठी मी इथे एक बेडशीट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी नैवेद्य ठेवलेला आहे. आता गौराईला नैवेद्य दाखवण्याआधी तिला अगरबत्ती लावायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, ओवळायचं आहे. कारण की सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिलेलं असतं आपण. आणि त्या हळदी कुंकाला खूप सुवासिनींचे हात लागलेले असतात. त्याच हळदी कुंकवाने आपल्याला गौरीला हळदी कुंकू द्यायचं आहे, ओवाळायचं आहे. आणि मग त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जेवायला या, मी नैवेद्य बनवलेला आहे पंचपक्वान्नाचा, माझ्या ऐपतीप्रमाणे, म्हणजे माझी जी कुवत आहे त्याप्रमाणे मी बनवलेलं आहे. ते गोड मानून तुम्ही जेवायला या, असं मागणं करायचं आहे त्यांना. आणि मग नंतर नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवताना तुम्हाला ताटाखाली तुम्ही स्वस्तिक काढा किंवा पाण्याचा शिंतोडा मारा आणि मग त्याच्यावरती ताट ठेवा. आणि नंतर मग असं दोघींना वेगळं वेगळं, 2 गौऱ्या असेल तर वेगळं वेगळं ताट घ्या. त्यांच्या नजरेमध्ये बघा, त्यांना जेवायला या असं आमंत्रण द्या आणि मग ताटाला पाणी ओवळा. जोपर्यंत तुम्ही नुसतं पाणी ओवळायचं नाही आहे आपल्याला ताटाला, त्यांना आग्रह करायचाच आहे की जेवायला या, मी जे काही बनवलं आहे ते गोड मानून घ्या, चूकभूल झाली माफ करा. कारण की आपल्या हातून खूप चुका घडतात, आपण माणूस आहे, आपल्या हातून चुका घडणारच. तर ह्या सगळ्यांची चुकीची माफी मागायची आणि दोघींना वेगळं वेगळं ताट करून वेगळं वेगळं पाणी ठेवून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, जसं मी दाखवते आहे तसा. आणि जेवणाचं मी ताट कसं ठेवलं आहे ते बघा. पुरणपोळीची साईट आपल्या बाजूला केलेली आहे. कारण की आपण जेवायला बसलो की आपण कसं ताट घेतो तसंच ताट त्या जेवायला बसल्या आहेत असं समजून ताट ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघत असाल की गौराई माझी कशी दिसते सुंदर. आणि तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला गौराई कशी वाटते, आवडली का तुम्हाला ही सगळी, म्हणजे जी मी मेहनत घेतली आहे याच्या मागे, ती तुम्हाला आवडली का. आणि ही मेहनत घ्यायची असेल तर म्हणजे ती ताकद पण गौराईच देते आणि तीच करवून घेते सगळं, असं मला वाटतं. आता इथे मी त्यांना घास भरवते. घास भरवताना एका घासाचा म्हणजे पोळीचा एक घास घ्यायचा आहे आणि सगळ्या वस्तू त्यात थोड्या चिमूटभर घ्यायच्यात आणि त्यांना असं मुखाजवळ नेऊन म्हणजे जेवण करा असं म्हणायचं आहे. आणि मग तो घास परत ताटात ठेवायचा. परत दुसऱ्या गौरीला सेम तीच प्रोसेस, पोळीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि सगळे त्यात पदार्थ घ्यायचे आहेत आणि म्हणजे त्यांना आग्रह करायचा आहे की जेवायला या, घास भरवते, पोटभर जेवा, तुम्हाला जे मनात येते प्रेमाने ते तुम्ही त्यांना बोलू शकता. आणि त्यांना असा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर जो हा आपण नैवेद्य दाखवतोय तो पाण्यात सोडायचा नाही आहे, ठीक आहे. तर हा नैवेद्य घरातल्या लोकांनी सगळ्यांनी थोडा घेऊन हा संपवायचा आहे. घरात जितके लोक असेल त्यांनी सगळ्यांनी थोडा घेऊन हा नैवेद्य खायचा. हा प्रसाद आहे, तर हा तुम्ही प्रसाद आहे देवाचा आहे म्हणून पाण्यात सोडू नका, तो संपूर्ण खायचाच आहे. आणि
तुम्ही जेवायला बसले की ती ताटं उचलून तुम्ही खाऊ शकता. आणि कसं आहे की लगेच नाही तुम्हाला ते खायचे, ठेवायचे ताटं ते तुम्हाला 10-15 मिनटं तरी ठेवायचे आणि मग तुम्हाला त्यातनंच जेवायचं त्या ताटामधून. ठीक आहे. आता नैवेद्य दाखवून झालं आहे. आता बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं आहे. इथे बघा माझ्या गौरई दिसत असतील तुम्हाला दारातून आतमध्ये. चला मी आता चालली आहे हळदी कुंकाला बोलवायला बायकांना. राणीची मम्मी, राणी नाही येत वाटतं, परत येते मी. हळदी कुंकाला या. मोठी आई, मोठी आई, हळदी कुंकाला या. मम्मी आहे, हळदी कुंकाला पाठवा. तर असं सगळ्यांना मी हळदी कुंकवाला या असं सांगते, डोकावते घरांमध्ये आणि आवाज देऊन येते. तर तुम्ही किती वाजता हळदी कुंकवाला बोलवता? तर मी इथे 6:30-7 वाजल्यापासून हळदी कुंकवाला बोलवते. तर तुम्ही पण हाच टाइम ठेवा. नीट ठेव चपल्या. कुठं? तिकडं ठेव, स्टूलच्या तिकडं. ए तू पण पिंक घातलं, तिने पण पिंक घातलं, मी पण पिंक घातलं. हा मग दीदीने पण. चला या. बघा छोटा दादा आला. गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर ऍक्च्युली आता गुड मॉर्निंग नाहीये, तर आता पूर्ण रात्र झालेली आहे. आणि इकडे मनीष आता ये ना मला फुलवराचे ते काही फुलवऱ्यातले काही असे म्हणजे आपली वनस्पती असते ना ती काढून देत आहेत, कारण की मला घ्यायच्या आहेत लक्ष्म्या म्हणजे जे दोरे घेतात ना ते. तर आमच्याकडे ज्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवशी आम्ही दोरे घेतो. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की का आम्ही या दिवशी दोरे घेतो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी याच्यावरती एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि त्याची माहिती तुम्हाला देईल. ऐकायचं असेल तुम्हाला तर. आणि आज माझ्या गौऱ्या कशा दिसतात हे मी तुम्हाला दाखवते. चला. अशा सजल्यात गौऱ्या, बघा तुम्ही. आवडल्या का? आणि ह्या अशा साड्या घातल्या, दोघींना सेम साड्या घेतल्यात, फक्त कलरचा डिफरन्स आहे. आणि दागिने पण सेम घातलेले आहेत, हार सेम, सगळं सेम सेम. एकीला वेगळं एकीला वेगळं असं नाही करणार, कारण की मग एकीला राग येईल ना की मला असं तिला असं का. आणि डेकोरेशन बघा हे असं साधं सोपं केलंय, कारण की यांना थोडंसं पायामुळे जमणार नाहीये, म्हणून मग ही सगळी तयारी केली आहे. ही पहा. आणि माझा भाचा आला होता हे डेकोरेशन करायला, तो व्हिडिओमध्ये नाही दाखवलं मी त्याला. तो जर नेक्स्ट टाइम आला ना तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आणि खूप धावपळ झाली होती त्यामुळे मग त्याच्या हेल्पनी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलंय. गणपती बाप्पा बघा कसं दिसतंय. याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल. ऍक्च्युली व्हिडिओ खूप काढलेत पण एडिटिंग राहिली आहे, म्हणजे आता सगळे तुम्हाला मी एका मागोमागे व्हिडिओ दाखवेल. आणि आता फराळ मांडलेला आहे गौरीचा. अशा गौरी बसलेल्या आहेत, डेकोरेशन असं लाइटिंग वगैरे लावलेली आहे. आणि इथे आताही माझं ते लक्ष्मी घ्यायचं काम करतात. इथे संगीता येत आम्ही छान छान तयार झालोय, दिसतंय. आणि ताईंचं हे काम चाललंय, त्या थोड्याशा डिस्टर्ब आहे असे. आणि इथे बघा पसारा आमच्या किचन ओट्यावरती, हा सगळा पसारा म्हणजे खूप जण आता जेवून गेले, त्या आरती झाली, सगळे जेवून गेले. हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा की कशी आम्ही गौरी साजरी केली आणि कशी गौरी दिसते ते पण बघा. आणि मी कशी दिसते हे पण सांगा. हे बघा एक चिल्लर गँग आमचे. ए पिल्लू इकडे इकडे इथे तुझं नाव सांग. ए पिल्या इकडे, पिल्या तुझं नाव इथून पिल्या नाव सांग. सगळे बघतायत तुला. वेदांत वेदांत वेदांत. तू तुझं नावच विसरला वय. पिऊ नाव आहे. तुझं नाव काय तुझं? पिऊ. पिऊ. हिचं नाव पिऊ आहे. ही 2-3 दिवस झाले आमच्या इकडेच आहे. हिला खूप आवडत आहे असं गौरी आहे म्हणून. आणि हा बघा आमचा वेदांत है ना पिल्या. कोण इथं असं. आणि पोरी बसल्यात बाहेर, दाखवते मी. हे बघ इथे बसली सायली आणि इथे दीपाली. आवडलं ना? छान आहे का आमची गौरी? छान आहे ना? माझं घर लहान असल्या कारणामुळे इथे असे नैवेद्य वरती उचलून ठेवलेले आहेत. त्यानंतर फराळाची ताटं एकावर एक ठेवण्यात आली. आणि जे कोणी गौरीला पूजन करायला येतील त्यांनी मग असे फळं वगैरे आणलेले, तर ते त्यात ॲड झालेले आहेत. तर इथे मी आता घेत आहे गौरीचे दोरे.
तर मी हे मोजते आहे आणि मनीषाताई या माझ्या ननंदबाई आहेत, त्यांना मी खास गौरीला बोलवूनच घेते. त्या मला दर गौरीला म्हणतात मी येणार नाही. मी त्यांना म्हणते तुम्हाला यायचंच आहे, काही असू दे तुम्हाला यायचंच आहे. मी हट्ट करते आणि त्यांना बोलवून घेते, कारण की दोरे घ्यायला सगळ्यात जास्त मदत मला त्यांचीच होते. कारण की सुवासिन गौरी घेणार तर एकटी नाही घेऊ शकत, तिच्यासोबत दुसरी सुवासिन बसलीच पाहिजे. तर मग मनीषाताई माझ्यासोबत तर दोरे घेताना बसतात आणि त्या मला पूर्ण मदत करतात. तर दोरे घेताना आम्ही कसे दोरे घेतो हे जर ऐकायचं असेल तर लवकरात लवकर कमेंट करा, म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल. कारण की गौरीला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि मला ही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता येईल. तर दोरे कधी घ्यायचे ते प्रत्येक भागात ही वेगळी पद्धत आहे. आता माझ्याकडे दोरे कधी घेतात तर गौरी पूजन असतं त्या दिवशी सगळे पाहुणे येतात, हळदी कुंकू घेतात सगळ्या बायका. त्यानंतर गौरायांची गणपतीची आरती होते. आरती झाल्यानंतर स्नेहभोजन होतं सगळ्यांचं. सगळे जे काही येणारे पाहुणे असतात ते सगळे जेवण करून जातात. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग मी हे दोरे घेते. आणि दोरे घेते म्हणजे काय तर लक्ष्म्या म्हणतात ह्याला. तर लक्ष्म्या घ्यायच्या आधी मी जेवत नाही. मग किती का वाजेना, 11 वाजू देत 12 वाजू देत, मी जेवत नाही. जेव्हा माझ्या लक्ष्म्या घेऊन होतील तेव्हाच मी जेवते. तर इथे मनीषाताई आणि मी बोलत होतो आणि त्या मला एक काय काय सांगत होत्या. आता हे काही व्हिडिओमध्ये ऐकायला नाही आलेलं आहे की आम्ही काय बोलतो, खूप गोंधळ चाललेला घरात. लहान लहान मुलं खेळत होते सगळे. तर इथे मी ह्या अशा सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. त्या मी नाही घेतलेल्या, मला मनीषाताईंनीच काढून दिलेल्या होत्या माझ्या ननंदबाईंनी. मी चेक करते काय काय घेतलं आहे त्यांनी. तर सगळं मी बघते आहे, कारण की सगळ्या वस्तू ह्या अखंड घेते मी. प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी, काही ठिकाणी तुकडे करून घेतात, काही ठिकाणी अखंड घेतात. तर जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या मी अखंड वस्तू घेते. आणि मग असं इथे मी हळदी कुंकू बांधते एका पुडीमध्ये. काही जण फक्त दोऱ्याला हळदी कुंकू असं बांधतात तर ते राहत नाही त्यामध्ये. तर हे असं हळदी कुंकवाच्या पुड्या करून मी घेते आहे की जेणेकरून दोऱ्यामध्ये मला त्या इझिली बांधता याव्या आणि त्या राहाव्या त्याच्यामध्ये. तर ह्या अशा दिसते तुम्हाला हळदी कुंकवाच्या पुड्या मी करते आहे. तर इथे मी अशी अगरबत्ती घेतली आहे ना, तुम्हाला पण लक्ष्मी बांधताना अशी अगरबत्ती घ्यायची आहे. परत सगळं सामान घ्यायचं आहे, गोड पण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर असं सगळं चाललेलं होतं आमचं दोरे घ्यायचं हे. तर इथे मी पूजा करून घेणार आहे ह्याची लक्ष्म्यांची. तर तुम्ही बघा आता पुढे मी कसं काय काय करते. पण हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे, कारण की दोरे घ्यायची व्हिडिओ मला वेगळी बनवायची आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर असे इथे मी आता दोरे घेते आहे, तुम्ही बघत असाल. तर इथे दोरे घेऊन झालेत. आता दोरे घेऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे तुमच्या भागात जसं करतात तसंच करा. मी खूप वेळा सांगते ही गोष्ट. मिसकम्युनिकेशन नको व्हायला किंवा तुमच्यापर्यंत एखादी चुकीची माहिती नको पोहोचायला. त्यामुळे मी सारखे सांगत असते की तुम्ही तुमच्या भागामध्ये जसं करतात तसं करा. आता त्यानंतर इथे दोरे घेऊन झालेले आहेत. इथे मी गाठ मारते आहे जे दोरे घेऊन झालेत त्याला, आणि त्याची एक माळ बनवली आहे मी, दिसते अशी. तर आता इथे मी पुन्हा आरतीचं ताट तयार करते आहे, कारण की ज्या आपण लक्ष्म्या घेतल्या आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. तर इथे बघा मी त्यांची पूजा अशी करते आहे. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे, की तुम्ही जर पहिल्यापासून पण गौराई बसवत असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा बसवत असाल किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील, तर एक गोष्ट करा की लक्ष्मी जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस म्हणजे असे गौरीचे गाणे लावा किंवा छान छान असे मंत्र लावा आणि मग दोरे घ्या. तर इथे दोरे घेऊन झालेले आहेत आणि ते असे मी गौरीच्या गळ्यामध्ये घालते आहे. तर तुम्ही गौरीच्या हातामध्ये देऊ शकता ते दोरे किंवा गौरीच्या पदराच्या आड ठेवू शकता किंवा तिच्या पायाजवळ ठेवू शकता किंवा जी रास असते धान्याची तिथे ठेवू शकता. म्हणजे असं आसपासच ठेवायचं आहे. आणि हे दोरे आपल्याला दसऱ्याला आपल्याला हे सोडायचे आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. हाय, तर आत्ताच आम्ही जेवलो. तुम्हाला आधी दाखवायचं होतं ना, राहूनच गेलं. तर आदू बेबी इथे बसलाय. हाय कर बाबू. आणि त्याचं जेवण झालंय, हात धुतलाय त्याने आता. आणि दिवसभर तुम्ही त्याला व्हिडिओमध्ये इकडे तिकडे पाहिलंच असेल, कारण की तोच शूट करत होता म्हणून तो व्हिडिओमध्ये कमी दिसला. आणि चला तर मग आता आपण व्हिडिओला एंड करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.